नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। मला गेल्या 9 ते 10 दिवसापासून खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येत आहे की ताई युनिलर्न म्हणजे आपल्याला जो अंगणवाडी बाल प्रमाण शिक्षण जो कोर्स आहे अंगणवाडी, तर त्या संदर्भामध्ये आम्हाला स्वाध्याय सोडवायचे आहेत किंवा ती ॲपला आपल्याला कशा पद्धतीने ॲप पण आहे आणि ते तुम्ही वेबसाईट देखील आहे, तर दोघही पद्धतीने ते आपण त्या पद्धतीने जो अभ्यासक्रम आहे आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार, तर महाराष्ट्रासाठी पुणे शिक्षण विभागाने हा युनिलर्न हा अभ्यासक्रम महाराष्ट्रासाठी तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील सर्वच अंगणवाडी सेविका ताई यांना तो अभ्यासक्रम आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शिकून घ्यायचा आहे। बघा आता सगळंच ऑनलाईन झालेलं आहे, तर आपल्याला हा कोर्स देखील ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे। अजून आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची सूचना आलेली नाही, परंतु मला ज्या कमेंट्स आल्या आणि जी लिंक माझ्याकडे आली तर त्या माध्यमातून मी आजचा व्हिडिओ हा करत आहे। तर त्यासाठी आपण सगळ्यांनी व्हिडिओ हा थोडा मोठा होणार आहे, आपण पूर्ण समजून घ्या। काही ताईंनी लॉगिंग देखील केलेला आहे। मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त ती ॲपवर आणि लिंकवर कशा पद्धतीने आपण लॉगिंग करायचं आहे हे सांगणार आहे आणि त्याच्यातले जे स्वाध्याय आहेत 12 तर ते कशा पद्धतीने सोडवायचं अजून सांगणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल, परंतु तरी देखील व्हिडिओ मोठा होणार आहे, अगदी समजून घ्या, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। तर बघा, तुम्ही सर्वप्रथम जर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन जर ती ॲप डाउनलोड करायची असेल तर ती ॲपचं नाव आहे युनिलर्न महाराष्ट्र। तर आपल्या तिथे जर तुम्ही युनिलर्न टाकलं, प्ले स्टोअरवर गेल्यात ज्या पद्धतीने आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्ले स्टोअरवर क्लिक करतो आणि तिथं सर्चवर क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला टाईप करायचं आहे, फक्त तुम्हाला युनिलर्न जरी तुम्ही टाकलं तर लिस्टमध्ये तुम्हाला युनिलर्न महाराष्ट्र असं नाव येईल, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग त्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे। इन्स्टॉल केल्यानंतर मग तुम्हाला मी आता पुढे सांगते, म्हणजे तिथं इन्स्टॉल केल्यानंतर कसं लॉग इन करायचं आणि त्याच्यानंतर जी लिंक आहे ती पण सांगते। तर आपल्याला ॲप इन्स्टॉल करायची आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर मग आपल्याला ओपनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे झालं आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन। आता बघा, मी युनिलर्न महाराष्ट्र ही ॲप डाउनलोड केलेली आहे। इथं ती ॲप आहे ती डाउनलोड करायची आहे। डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ओपनवर क्लिक करायचं आहे। ओपनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ह्या पद्धतीनं पेज येणार आहे। मग इथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। तर युजर नेम आणि पासवर्ड काय टाकायचं आहे, तर आपला अंगणवाडीचा 11 अंकी कोड युजर नेममध्ये पण टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये पण टाकायचा आहे। आणि तुम्हाला असं वाटतं की इथं पासवर्ड आपल्याला शो होत नाही, तर ह्या बटनवर जर तुम्ही क्लिक केलं तर टाकल्यानंतर तुम्ही चेक करू शकता। पासवर्ड हा डॉटमध्ये असतो, त्याच्यामुळे तो तुम्हाला दिसणार नाही। तर तुम्ही ह्या बटनला, हे डोळ्याचं बटन आहे, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पासवर्ड हा दिसणार आहे। जर तुमचा इथं टाकलं गेलं युजर नेम हा तुम्हाला दिसणार आहे, परंतु इथे टाकल्यानंतर हे दिसत नाही। मग त्याच्यासाठी हे जे डोळ्याचं बटन आहे याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला जो पासवर्ड टाकलेला आहे तो लक्षात येणार आहे। पासवर्ड आणि युजर नेम आपल्याला एकच टाकायचा आहे, तो म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्राचा 11 अंकी कोड। मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला आपला 11 अंकी कोड हा किती इम्पॉर्टन्स आहे, किती महत्त्वाचा आहे। तर तो अनोळखी व्यक्तीला देऊ नका, तुम्हाला कोणी फोन करून विचारलं तर तो देऊ नका, परंतु जर आपले ई-अकर असेल, आपला टीपीचा ग्रुप असेल, आपला शासकीय काही काम असेल तर तिथे आपल्याला तो द्यावा लागणार, परंतु ते देखील देत असताना करत असताना आपल्याला त्याची खात्री करून घ्यावी लागणार आहे, त्याच्यानंतरच आपण तो द्यावा। मला खूप साऱ्या कमेंट आल्या, तर काही सारख्या आहेत त्याच्यामुळे मी सांगून देते की ई-आकार हा आपला आकारयुक्त अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, रोजचा डेलीचा रुटीनचा भाग आहे, तर तो आपला प्रशासकीय आहे, त्याच्यामुळे तिथं द्यायला आपल्याला काहीच अडचणी, परंतु त्यांच्याकडे आपला कोड नंबर ऑलरेडी असतोच टीपीच्या ग्रुपला, तर त्याच्यामुळे देण्याचा प्रश्न येत नाही। तर आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। इथं 11 अंकी कोड नंबर, तोच 11 अंकी कोड नंबर इथं टाकायचा आहे आणि तो चुकत असेल तर इथं तुम्हाला पाहून घ्यायचा आहे, हे तुम्हाला दिसणार आहे आणि त्याच्यानंतर लॉगिंगवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे झालं ॲपवर आणि त्याच्यानंतर आता ही लिंक तुम्हाला दिसते बघा। आता लिंक आली असेल तर बघा, ही तुम्हाला गुगलवर किंवा क्रोमवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ही लिंक टाकून घ्यायची बघा। https/unilearn.organize.in
तर ही वेबसाईट आहे किंवा त्याला आपण पोर्टल म्हणतो. तर हे तुम्हाला गुगलला किंवा क्रोमला जर तुम्ही हे टाईप केलं तर तिथून देखील तुम्हाला ती लिंक ओपन करता येणार आहे. आता मी तुम्हाला लिंकवरच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. बघा, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हा कोर्स जॉईन करायला लावला की ज्या ठिकाणी आपल्याला हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि त्याच्यानंतर शेवट सगळं झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्या परीक्षिका मॅडम असतील, आपल्या जिल्हा स्तरावर असेल, तालुका स्तरावर असेल, तर आपल्याला अशा पद्धतीची लिंक आली. तुम्ही जर ह्या लिंकला क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही त्या पेजवर जाणार. फक्त लिंकला क्लिक करायचे. मात्र याच्यासाठी लक्षात ठेवा, नेटवर्क असणं महत्त्वाचं आहे आणि ही साईट सध्या या साईटला अडचण येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्लिक केल्यावर देखील तुम्हाला चुकीचं पेज दाखवेल, म्हणजे ते ओपन होणार नाही किंवा ते शो होणार नाही, असं होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण ते जर वारंवार करत राहिलं किंवा चेक करत राहिलं तर होऊ शकतं. आता मी ज्यावेळेस ओपन केली त्यावेळेस माझं लॉगिंग झालं, त्याच्यानंतरचं ते पेज आता ब्लँक येते, म्हणजे असं होऊ शकतं. ती साईटला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही ते ॲपला देखील अडचण येऊ शकते आणि लिंकला देखील अडचण येऊ शकते. आता तुम्हाला मी ते याच्यावर सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने आता आपल्याला लिंकवर क्लिक करायचं. तर समजा तुमच्याकडे ही लिंक आली असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे https://image.unilearn त्याच्यानंतर .in, तर असं तुम्ही टाकलं तरी तुम्ही गुगलवर टाकलं तरी ती लिंकवर क्लिक केलं तर ते ओपन होणार आहे. तुमच्याकडे जर लिंक आली असेल तर तुम्ही ह्या लिंकला जरी क्लिक केलं, डायरेक्ट ह्या लिंकला क्लिक केलं म्हणजे डायरेक्ट तुमची ती जी लिंक आहे, जे पोर्टल आहे ते ओपन होणार आहे. तर आता सध्या मी लिंकवरच क्लिक करून ओपन केलेला आहे. तुम्ही ॲपला देखील करू शकता. तर अशा पद्धतीने आधी आपल्याला याच्यावर क्लिक करायचे. ह्या लिंकवर तुम्हाला आधी आता बघा, लिंकला क्लिक केल्यानंतर अगदी सेम पद्धतीनेच आपल्याकडे पेज ओपन होणार आहे. तुम्ही बघू शकता की आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड तिथे पण टाकायचा आहे, अगदी सेम पद्धतीने. आता हे मी लिंकवर ओपन केलेलं आहे. बघा, इथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला लिंक ही दिसणार आहे. तर बघा, मी लिंकवर ओपन केलेलं आहे. इथं जर तुम्ही वर पाहिलं तर इथं तुम्हाला लिंक दिसणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं 11 अंकी कोड नंबर टाकायचा आहे. इथं पण 11 अंकी कोड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर रिमेंबर मीवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. फक्त एवढाच फरक आहे, एवढं तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपली ती जी पोर्टलची लिंक आहे ती ओपन होते, म्हणजे जो आपल्याला स्वाध्याय म्हणजे आपल्याला जे कोर्स आहे तो कोर्स आपला ओपन होतो. मग ते सगळं झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कोर्स ओपन होतो. मग बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, तर हा ब्लेंडेड कोर्स आहे तर तो ओपन होतो. ओपन झाल्यानंतर मग आता जर तुम्ही तर पाहिलं तर आपल्याला घटक संच किंवा जे मॉड्यूल आहेत 12, तर ते अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून बघायला मिळतात. तर त्याच्यात सर्वप्रथम जे आहे तर आपल्याला आता ह्या पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला घटक संच, आता कोर्सची ओळख, मग सर्वप्रथम आपल्याला याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागणार. बघा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ही सुरुवात आहे. तर मग याच्यावर क्लिक करायची. याच्यामध्ये आपल्याला कोर्सची थोडक्यात ओळख होणार आहे. मग ती ओळख करण्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करायचे. मग याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीची माहिती आपल्यासमोर ओपन होते. बघा, मग ती आपण अगदी व्यवस्थित वाचून घ्यायची. बघा, बालकांच्या मेंदूची वाढ 8 वर्षापर्यंत खूप कामाचं आहे. बघा, हा कोर्स आपल्याला करून घेणं हे किती महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण हे दिलं जात आहे. काही आता व्हिडिओ पण आहेत ते आपल्याला प्ले करायचे आहेत. त्यापूर्वी आपल्याला जी माहिती आहे, आपल्याला खूप साऱ्या नवीन लागलेल्या ताई यांचा देखील याच्यामध्ये फायदा होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण या वर्षापासून सुरू होणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि आपण ज्यावेळेस नेटवर्क असेल, जेव्हा आपल्याला वेळ असेल त्यावेळेस आपल्याला हा कोर्स हे करून घ्यायचा आहे. एक एक मॉड्यूल आपल्याला सोडवायचं आहे. तर अशा पद्धतीने ही ओळख आहे. तर आपल्याला खूप सारी व्यवस्थित अशी माहिती त्याच्यामध्ये मिळणार आहे. 12 असे घटक संच किंवा 12 असे मॉड्यूल असणार आहेत आणि त्याच्यावर आपल्याला ते सोडवायचे आहेत. एक एक व्हिडिओ पाहायची आहे. आता ही मी पहिलं ज्याच्याला क्लिक केलं तर ही माहिती वाचून झाल्यानंतर इथं आपल्याला हे अशा पद्धतीचं चिन्ह दिसत आहे. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं का पुढचं पेज ऑटोमॅटिक ओपन होतं. तर बघा, अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. अशा पद्धतीचं बघा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला इथं खाली दिसते बघा, भारतातील बालशिक्षणाची पावले, ही जी सुरुवात आहे म्हणजे पहिलं मॉड्यूल आहे. त्याच्यावर मग आपल्याला इथं तुम्हाला क्लिक करायचं. इथं क्लिक केलं म्हणजे आपलं हे जे पहिलं जे मॉड्यूल आहे किंवा घटक संच आहे की भारतातील बालशिक्षणाची पावले, तर हे सुरू होणार. याच्यासाठी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वेळ बघायचा व्यवस्थित आणि त्याच्यानुसार आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. बघा, कोर्सची ओळख आपली झाली. त्याच्यानंतर इथे आपल्याला
प्रमाणपत्र बघा इथे याच्यावर तो जो पहिला व्हिडिओ आहे तो आपल्याला जी आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्यासमोर पेज आलं का मग आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोला क्लिक करून मग जो व्हिडिओ प्ले होईल तो व्यवस्थित आपल्याला पूर्ण ऐकायचा आहे आणि तो ऐकल्यानंतरच मग आपल्याला पुढचे जे प्रश्न आहेत प्रश्नावली आहे तर ती आपल्याला सोडायची आहे। आपल्याला त्याच्यावर स्वाध्याय देखील सोडवायचा आहे। तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्याला फक्त त्या ॲपवर असेल किंवा लिंकवर असेल किंवा ॲपवर असेल तर आपल्याला आधी लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने एक एक स्वाध्याय हा सोडवत जायचा आहे। आता हे जे मी लावलेलं आहे तर ही ओळखचं आहे हा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग भारतातील बाल शिक्षणाचे पहिले पावले हा प्ले होणार आहे। थोडं माझ्याकडे मागे पुढे झालं तर अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरच क्लिक करत जायचे। बघा एक एक स्वाध्याय सोडत असताना आपल्याला याच्यावर क्लिक करायचे। आता मी तुम्हाला ते 12 मॉड्यूल येतं ते दाखवून देते ते कोणते आहेत। ज्यावेळेस तुम्ही तो पहिला ओळख परिचयचा व्हिडिओ बघणार तर तो व्हिडिओ बघत असताना तुम्हाला ही जी 12 मॉड्यूल्स आहेत तर ती लक्षात येणार आहेत। 12 मॉड्यूल्स त्याला आपण घटक संच देखील म्हणतो। तर बघा पहिला आहे बाल शिक्षणाचे स्वरूप, दुसरा आहे बाल विकासाची ओळख, तिसरा आहे अंगणवाडी अभ्यासक्रमाची तत्वे, चौथा आहे अध्ययन अध्यापनशास्त्र, त्याच्यानंतर खेळ खेळणी आधारित अध्ययन पद्धती, 6वा आहे भाषा साक्षरता व गणित, 7वं आहे वर्ग वातावरण आणि व्यवस्थापन, त्याच्यानंतर 8वा आहे विशेष गरजा असणारी बालके, त्याच्यानंतर 9वा आहे कुटुंब व समाज सहभाग, त्याच्यानंतर 10वा आहे नियोजन व मूल्यांकन, त्याच्यानंतर 11वा आहे बालकांचे हक्क व सुरक्षितता आणि त्याच्यानंतर 12वा अंगणवाडी कार्यकर्तीची क्षमता व कौशल्य विकसन। तर असे आपल्याला 12 मॉड्यूल आहेत। असं एक एक मॉड्यूल आपल्याला सोडवून अगदी व्यवस्थित त्याच्यात येणाऱ्या व्हिडिओज आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच्यावरची प्रश्नावली व्यवस्थित सोडवायची आहे। ती प्रश्नावली सोडवल्यानंतर मग आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे। खूप साऱ्या गोष्टी आहेत। मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या लक्षात आलं असेल की आपलं आता जिल्हा स्तरावर प्रशिक्षण झालेलं होतं, त्याच्यामध्ये आपण या काही गोष्टी बघितलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपण जे पण शिकत असतो तर ते शिकत असताना आपल्या ह्या गोष्टी नक्कीच उपयोगात येणार आहेत आणि हा कोर्स करत असताना एक अंगणवाडी परिपूर्णता आपल्यामध्ये येणार आहे। खूप सारं शिकायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला अजून सांगितलेलं नाही त्याच्यामुळे मी पुढचं बघत नाही, परंतु तुमची अपेक्षा असेल तर मी ते देखील करेल। परंतु ज्यावेळेस आपण आपलं हे करतो ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्या देखील तुम्हाला सांगून देते की ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल बघायची की आपणच आपलंच नाव आहे का, आपली अंगणवाडी आहे का, तर ते तुम्हाला मी आता व्हिडिओच्या माध्यमातून ते देखील दाखवून देते। तर ते कुठं बघायचं ते आधी तुम्हाला दाखवते। बघा ज्यावेळेस तुम्ही लिंक ओपन करणार, लिंक ओपन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन व्हाल तर लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीचं पेज आल्यानंतर तुम्हाला ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोला क्लिक केल्यानं का तिथं तुम्हाला प्रोफाईल शब्द म्हणजे प्रोफाईल लिहिलेलं असेल तर ते प्रोफाईलवर जर तुम्ही क्लिक केलं आणि तिथं क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला लक्षात आलं की तिथं तुमचं 11 अंकी कोड तुम्हाला दिसणार आहे, तुमचं नाव तुम्हाला दिसणार आहे, तुमचा प्रकल्प तुम्हाला दिसणार आहे, तुमचं बिटाचं नाव दिसणार आहे, जिल्ह्याचं नाव दिसणार आहे, या साऱ्या गोष्टी जर तिथं व्यवस्थित असतील तरच तुमचा कोर्स म्हणजे तुम्ही घेतात हे सिद्ध होतं। त्याच्यामुळे तुम्हाला आधी तिथं लॉग इन केल्यानंतर इथं चेक करायचं आहे। आता मी ती माहिती खूप पर्सनल असते त्याच्यामुळे मी दाखवत नाही, परंतु मी स्वतः पाहिलं तर अशा पद्धतीने याच्यावर क्लिक करा। बघा लॉग इन केल्यानंतर हे पहिलंच पेज येतं आणि हे पेज आल्यानंतर तुम्हाला ह्या ॲरोलाच क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला प्रोफाईलवर जायचं आहे आणि प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी माहिती आपली इत्थंभूत माहिती दिसते की आपल्याला आपल्या अंगणवाडीचा कोडपासून आपल्या नावापासून तालुका त्याच्यानंतर बीट दिसतो तर ते आधी चेक करा आणि त्याच्यानंतरच मग कोर्सला सुरुवात करा। ही सूचना तुम्हाला द्यायची होती म्हणून मी व्हिडिओच्या शेवट हे सांगण्याचा प्रयत्न केला। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त लॉग इन कसं करायचं, हा अभ्यासक्रम आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, कशा पद्धतीने आपण करू शकतो हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आता स्वाध्यायाचा देखील व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने ते सोडवायचे हे देखील मी व्हिडिओ टाकणार आहे, परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगितलं। जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स मात्र देत चला। या संदर्भातील तुमच्या ज्या कमेंट असतील त्या नक्कीच सांगा। आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, धन्यवाद।